आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार आहेत त्यांचा एक पायलट आहे। विशाल पाटलांचं विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, संजय राऊतांचा विश्वजित कदमांवर निशाणा। सांगलीची जागा काँग्रेसची हे जनावराला सुद्धा माहिती, सांगलीच्या जागेबाबत कोणी आम्हाला इशारा देऊ नये, संजय राऊतांच्या वक्तव्यावर विश्वजित कदमांची प्रतिक्रिया। सांगलीची जागा काँग्रेसचीच, काही दिवस संयम ठेवा, सांगलीच्या जागेबाबत चांगली बातमी येईल, सांगली काँग्रेसचा गड, मोठ्या ताकदीने लढायचा आहे, काँग्रेसच्या विशाल पाटलांचे ट्विट। काँग्रेसच्या विश्वजित कदमांनी काल रात्रीमध्ये दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। विश्वजित कदमांची मल्लिकार्जुन खरगे, वेणुगोपाल यांच्यासोबत चर्चा। सांगलीमध्ये अनेक वर्षांपासून काँग्रेसचं अस्तित्व, जागा सोडायला नको, कदमांची भूमिका। लवकरच सांगलीच्या जागेचा तोडगा करणार महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती। सांगलीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कार्टून वॉर, चाचपणी दौरा अशा आशयाचं कार्टून काँग्रेसकडून व्हायरल, तर ठाकरे गटाकडून काँग्रेसला फुगा म्हणत प्रत्युत्तर। माहिती श्रीकांत शिंदेना कल्याणमधून निवडून आणणार, फडणवीसांकडून श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीची घोषणा। कल्याणमध्ये वैशाली दरेकर विरुद्ध श्रीकांत शिंदे सामना रंगणार। शिंदेंचा मुलगा म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदेंना पुन्हा उमेदवारी, राज्यामध्ये श्रीकांत शिंदे सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांकडून विश्वास व्यक्त। ठाकरे सीएम असताना आदित्य ठाकरे पहिल्या यादीमध्ये मंत्री झाले, शिंदेंनी आधी पक्षातील उमेदवारांची घोषणा केली, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। नाशिकच्या जागेसाठी आमचा आग्रह कायम, नाशिकबाबत वरिष्ठ योग्य निर्णय घेतील, शिंदे गटाच्या शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। नाशिकातून भुजबळांना उमेदवारी देण्यास शिंदे गटाचा विरोध, भुजबळांना उमेदवारी दिल्यास शिवसैनिक काम करणार नाही, तर शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरींचं वक्तव्य। बारामतीमध्ये मोदी विरुद्ध राहुल गांधी, हे फडणवीसांचं वक्तव्य हास्यास्पद, बारामतीकर त्यांच्या पद्धतीने उत्तर देतील, जयंत पाटलांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। जयंत पाटील शरद पवार गटामध्ये नाराज, त्यांना त्यांच्या पक्षामध्ये कुणी विचारत नाही, लोकसभा निवडणूक सुरू असताना जयंत पाटील कुठे दिसत नाहीत, फडणवीसांचा जयंत पाटलांवर पलटवार। मंडलिकांसाठी वेळ पडल्यास लोकांना हेलिकॉप्टरमधून आणू, संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये हसन मुश्रीफांचं वक्तव्य। आमचे विरोधक पैशानं गब्बर, हेलिकॉप्टरमधून लोकांना आणणार म्हणजे भरपूर घबाड दिसतंय, हसन मुश्रीफांच्या वक्तव्यावर जयंत पाटलांची टीका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून ठाकरेंची मशाल मोहीम सुरू, मशाल चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न। भाजपचा आज 45वा स्थापना दिवस, देशभरात प्रत्येक बुधवार स्थापना दिवस साजरा केला जाणार, नागपुरातील कार्यालयामध्ये फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम। कधी उभी फूट न पडलेला पक्ष म्हणजे भाजप, वर्धापन दिनानिमित्त नागपुरात फडणवीसांचं वक्तव्य। भाजप नेते नारायण राणे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर, दिवसभरात नारायण राणेंच्या राजापूर आणि जयगड खंडाळामध्ये 2 जाहीर सभा, सभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष। लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून मायक्रो प्लॅनिंग, शिंदे गटाची कोर कमिटी निवडणुकीचं प्लॅनिंग करणार, आज शिंदे गटाच्या सर्व मंत्री आणि प्रमुख आमदारांची बैठक। पुण्यामध्ये मोती बागेत रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत बैठक, शरद पवारांची रोहिणी खडसेंसोबत चर्चा, रावेरमधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष। सुनेत्रा पवारांकडून बारामती मतदारसंघातील अनेक मंदिरामध्ये दर्शन, खडकवासला धनकवडी भागामधील नागरिकांच्या भेटीगाठी। बारामतीमध्ये माहितीमधल्या सगळ्या पक्षांकडून एकत्र येत प्रचार, बारामती मतदारसंघामध्ये राहिलेली सगळी कामं मी करणार, सुनेत्रा पवारांचं आश्वासन। सुनेत्रा पवारांसाठी मुख्यमंत्री शिंदे प्रचाराच्या रिंगणात, मुख्यमंत्री शिंदेंची सासवडमध्ये जाहीर सभा होणार, शिवतारेंच्या मागणीनंतर 11 एप्रिलला शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांची सभा। बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे परिसरामध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा, वारजे परिसरातील नागरिकांशी साधणार संवाद। ठाकरे गटाकडून राहुल नार्वेकरांविरोधात तक्रार दाखल, आचारसंहितेमध्ये विधानभवनात अध्यक्षांच्या दालनामध्ये जनता दरबार भरवल्याचा नार्वेकरांवर आरोप। अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे नावाच्या 2 उमेदवारांचे अर्ज, बळवंत वानखेडे नावाचे मविया आणि अपक्ष असे 2 उमेदवार रिंगणात, एकाच नावाच्या 2 उमेदवारांमुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता। भाजपच्या परवानगीनंतरच अर्चना पाटलांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश, शिंदे गटामध्ये कोणतीही नाराजी नाही, भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती। नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस, उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि आयोगानं काढलेल्या खर्चामध्ये तफावत असल्यानं नोटीस। अभिनेता गोविंदांच्या रामटेक प्रचार दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी गोविंदा मैदानात, आज हिंगणा आणि उमरेडमध्ये गोविंदांचा प्रचार। शरद पवार पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ पाहणी दौरा करणार, पुरंदर आणि बारामती तालुक्यात पवारांचा पाहणी दौरा, 8 एप्रिलला शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर।
वंचितसोबत दोस्तीचा हात पुढे करायला आम्ही अजूनही तयार. वंचितला हव्या असलेल्या 2 जागा द्यायला तयार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य. हेमंत पाटील यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचितला मदत करा. अपमानाचा बदला घेण्यासाठी वंचित एकमेव पर्याय. वंचितचे हिंगोलीचे उमेदवार बीडी चव्हाण यांचं वक्तव्य. ठाकरे गटाचे नेते बबनराव घोलप शिंदे गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज वर्षावर पक्षप्रवेश होणार, सूत्रांची माहिती. इंदापूरमध्ये भाजप स्थापना दिनानिमित्त हर्षवर्धन पाटलांच्या हस्ते ध्वजारोहण. यावेळेला मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित. पुण्याच्या शिवाजीनगरमधल्या खेरेवाडीमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत. पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा मतदानावर बहिष्कार घालू. पुणेकरांनी मुख्य मार्गावर बॅनर लावले. 10% मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सरकारकडून कोर्टामध्ये उत्तर दाखल. प्रतिज्ञापत्रामध्ये मराठा समाज मागास असल्याचे पुरावे सादर. 31% मराठा समाज भूमिहीन, आयोगाच्या अहवालामध्ये उल्लेख. खासदार नवनीत राणांचा आज वाढदिवस. शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. कुटुंबाकडून नवनीत राणांचं औक्षण. नांदेड जिल्ह्यामध्ये 2 लाख महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ. मागील निवडणुकीमध्ये महिलांचे 65% मतदान झाल्यानं यावर्षी 100% मतदान होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल राबवतायत अभियान. नाशिकच्या नांदगावमध्ये बँकेची रोकड घेऊन पळालेल्या कॅशियरला 24 तासांच्या आत अटक. आरोपीकडून 11 लाखांची रोकड जप्त. वर्ध्यात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती अभियान. मतदार जागृतीसाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन. रत्नागिरी पोलिसांकडून आगामी निवडणुका आणि सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च. पोलीस अधीक्षकांकडून संचलनामध्ये भाग घेत नागरिकांना शांततेचं आवाहन. जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी गव्हाची आवक घटली. गहू खरेदीसाठी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नागरिकांची मोठी गर्दी. जळगाव जिल्ह्यामधल्या भुसावळमध्ये रमजान ईद निमित्त बाजारपेठा सजल्या. खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची लगबग सुरू. नंदुरबारमध्ये शेतकरी पवन ऊर्जा जमीन हक्क कामगार संघर्ष समितीचं आयोजन. संतप्त शेतकऱ्यांचा सुजलोन कंपनीमध्ये ठिया. सुजलोन कंपनीनं आदिवासींच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये घेतल्याचा आरोप. नंदुरबार शहरामध्ये कांद्याच्या खरेदी विक्रीतून 1,62,25,000ची उलाढाल. नंदुरबार बाजारपेठेमधील कांद्याला यूपी, बिहार, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यामध्ये मागणी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 45 लाख रुपयांचा गुटखा पकडला. नांदुरा पोलिसांकडून सापळा रसद कारवाई. 2 आरोपींना अटक. अमरावती जिल्ह्यामध्ये पार्सल कंटेनरमधून गुटख्याची वाहतूक. 1,17,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मध्य प्रदेशमधून प्रतिबंधित गुटख्याची अमरावती जिल्ह्यामधल्या हद्दीतून वाहतूक करताना कारवाई. पिंपरी चिंचवडमधील इंद्रायणी नदीवरील निघोसे बंधाऱ्याला गळती. निघोसे बंधाऱ्यातून पाण्याची गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या पाटबंधारे विभागाला सूचना. मुंबई पालिकेच्या 9,000 कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त ₹1 पगार जमा. आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्याचं सांगत पगार कापला. तातडीनं पगार देण्याची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेची पालिका आयुक्तांकडे मागणी. मध्य रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेमध्ये फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा. विना तिकीट प्रवाशांकडून वर्षभरात 300 कोटींचा दंड वसूल. सर्वाधिक विना तिकीट प्रवासी मुंबई विभागातील. पुणे महापालिकेचे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर. इलेक्शन ड्युटीमुळे अनेक विभागामधली कामं खोळंबली. जवळपास 1,300 कर्मचाऱ्यांची इलेक्शन ड्युटीसाठी निवड.